बुग्गू हर्ष मम्मा ते निघाला धागा निघाला फ्रेंड. बुग्गूच्या टी शर्ट मधून असा धागा आला होता, तुम्ही काढला. तर बघा एवढा आहे. आता तुला रिक्रिएट करायचंय. ते बघा असा धागा आला होता आणि मग मी असा 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 बाय ओके. तर बुग्गूला स्कूल मध्ये सोडून दिलंय आणि मी तुक्का मारून पूजासाठी घेऊन चाललोय खांडवी. बघूया तिला आवडते का. मला खूप अगोदर असं वाटतं तिला खांडवी आवडत होते, पण आज तुक्क्याने मी घेऊन चाललोय. तो पण 100 ग्रॅमात. बघू तुक्का बरोबर बसतोय का, ती हे खाते का मला काहीतरी ओरडते, कारण की मी तर नाही खाणार. खाल्लं तर तीच खाईल, म्हणून आपण जस्ट 100 ग्राम्स घेऊन चाललोय. टाइम टू चेक की पूजा काय करते. त्याचा मी तुझ्यासाठी काय आणले मग. खाय तुला ऑइली नको म्हणून समोसा माझ्यासाठी. ए ना खांडवी. हा, तू बोललेलीस एकदा की तुला आवडतं तसं काय. ते ऑइली पण नसतं म्हणून जास्त. ऍक्च्युली पाय खूप दुखायला लागलाय रात्रीपासून, सकाळपासून. ना समोसे का समोसा माझ्यासाठी. चटणी नाही याच्यासोबत. असं का आमच्या समोसाला का बरं. खाऊन बघ तिखट. माझ्या फिट्स इथे हे वरती हे लांबी की पुट्टी. हे लांबी आहे की पुट्टी आहे. लांबी. हा, ते लांबी भरायचं काम इथे चालू झालंय. ते आले सकाळीच लवकर. आपण आता नाश्ता करून घेऊया. चाय वाय काय होतं नेमकं. अरे इथे दुखतंय, लचकल्यासारखं कसं होतं मध्येच. हा हा हा. तसं मध्ये तू पाय बरोबर स्ट्रेट करून ठेव थोड्या वेळासाठी. पूजाचं मी ऐकलं आणि एक मी खांडवी खाल्ली. हे ना असं वाटतं नारळाच्या मलईची पत्नी लेअर केली आणि त्याच्यावरती तो बेसन मीठ मसाला वगैरे टाकला. तसं लागतं एकदम पिलपिलीत आहे ना. छान लागतं. ह्यांनी बघा हे वरचं काम तर केलंय, प्लास्टर विस्टर मारून गेले. आता ते सुकेपर्यंत टाइम झाला. दुपारी ते बोललेत, आता दुपारी आपल्याला गॅरंटी नाही, पण ते बोलले दुपारी येणार आणि ते जे गोलवाले लाईट्स लावायचे त्याचे खाचा मारणार आणि तो दुसरं काय काम करणार. तर इथे ऑलमोस्ट काम होणार आहे धुळीचं. ते खड्डा बिड्डा मारतील म्हणून देवाला बाहेर तर आणेल, पण त्याला कव्हर करून ठेवेल. तर मी म्हटलं त्यांना यायला टाइम आहे. ते बोललेत एका ठराविक टाइम दिला त्यांनी, त्याला अजून 1.5-2 तास आहे. तर मी म्हटलं यार का ना मी ट्राय करून बघतो की घर असं अरेंज केलं तर जसं मला पाहिजे होतं. ओके, पहिला तर मला हवं होतं की टीव्ही युनिट या भिंतीवरती आला पाहिजे होता, किचनला लागून. ओके, आणि त्याच्या समोर मग हा सोफा सेट. लास्ट टाइम पण मी एकदा गेलेलं, बट ती खूप भडकली होती. तिला नाही आवडत गोष्टी इकडच्या तिकडे गेल्या. तर हॉलमध्ये आपण ट्राय करून बघू. ओके, कसं दिसेल जसं मला पाहिजे होतं. लाईट्स पण दिलेत 2. एक देवाऱ्याची लाईट लागेल आणि एक टीव्हीची लाईट लागेल. त्या बाईला समजवणार कोण. इथं समजावून मीच मुरगट करतो. तिचं म्हणणं आहे की हे बघ मध्ये येणार खिडकीच्या समोर दरवाजा उघडल्या. मग तसं तिथून पण दरवाजा उघडल्या समोर दिसतं काय. हे इथे झालं आणि ते लावल्या. नाही तर मला सोफा कुठं हवा होता माहितीये का, त्या कॉर्नरला दरवाजा उघडल्यावरती समोर. तर मला एकदा पाहिजे होतं ना, तसं मी तुम्हाला करून दाखवतो. मग बघू जसं दिसतंय तसं दिसतंय, बट एकदा बघू तरी बाबा मला कसं पाहिजे होतं. नाही होते. पहिल्याचा जो आपला इकडचा ब्लॅक वाला बेड होता ना, तो मी इथे लावून बघितलेला, बरोबर दिसत होतं. बट हे आता हा सोफा पूर्णच तिथे चिपकतोय. सोफा मोठा आहे. ते तर फ्लॉप झालं. तर ऍटलीस्ट
हे सगळं मी हलवतोय ना, त्याचमुळे मला ह्यांच्या खाली खाली जो कचरा जमा होता ना धुळीचा, सगळा मला तो काढायला तरी भेटलाय. असं बोलू नाही शकत की मी हे उगीच इथे टाइम वेस्ट केलाय. तर जिथून सुरुवात झालेली तिथेच परत आपण येऊन थांबलोय, गोल चक्कर मारून देवारा परत तिथेच टेबल हात हे तर जाणार आपलं. ठीक आहे, सोफा इथेच बरोबर होतं, हेच बरोबर आहे. आणि चिपिंग पोचे आयु चिपिंग दादा किती दमली मी दादा पण आली मला काय पण आली माझी आठवण आली. I feel so priceless यार. I feel so freaking lucky. तू आली असं जे बुकूनी मला सांगितलं की आठवण येते म्हणून मी तिला राऊंड मारायला नेणार होतो चांगला, पण येस तिला सुसू पण आले आणि प्लस पेट्रोलची मारामारी चालू आहे कुठं कुठे, त्यामुळे मला काय बरोबर वाटत नाही आता रोज बेफालतूचा राऊंड मारायला. अरे दोन मिनिटं पण एवढं तिला लय थोडं सुसूला आली पूजा. चल लवकर. काय 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 नाईस नाईस. टीचरने शिकवलं. सुसू बोलून ती गेली आणि मी जस्ट म्हटलं की बेटा गरमच पाणी थोडं अंगावरती घे, तर तिने काय केलं पूजा, आंघोळ टपात जाऊन बसली आणि आता अंगावर पाणी घेते. बाहेर आहे आता, तिला खूप आवडतं पाण्यात खेळायला. स्विमिंग क्लासेस आय थिंक तिलाच लावले पाहिजेत. नाही पहिलं मी शिकतो, मग तिला, मग पूजाला येतो स्विमिंग आहे ना. पूजा तर तलावात पवते. पूजा तर पूर्ण कोकण कट्टा पवली आहे. पूजा तर इकडे विरारच्या नदीत पण पवली आहे. ती स्विमिंग एक्सपर्ट आहे, तिला गरज काही करण्यात काडी मात्र इंटरेस्ट नाहीये. बस मला फक्त सगळं वेळच्या जागेवर तिथल्या तिथे पाहिजे. आता पण ह्या माणसाच्या नुसत्या वायरी लटकलेल्या, एक लॅपटॉपच्या चार्जरची, एक मोबाईलच्या लॅपटॉपची, एक दुसऱ्या मोबाईलच्या लॅपटॉप. कोणता तू माझा बोलते की तो कार्पेंटर? तुला बोलते मी. मला वाटलं त्याचं बोलते, त्या वायरी लटकल्यात बाहेर. माझ्याबद्दल नाही वाईट ऐकायचं, कारण की मी तर पूजाची इमेज नेगेटिव्ह बनवायची ठरवतं. मग पूजा माझ्याबद्दल कंप्लेंट करायला लागली तर माझा तो हेतू मिटेल. पूजा चांगली दिसायला लागली, मी वाईट दिसायला लागेल. मी ते नाही दाखवू शकत ज्यात माझी बुराई होते, कारण का तुला ते सहनच होणार नाही होणार. त्याच्याबद्दल कोणी अपशब्द बोललं का त्याच्या मस्तकात कळ जाते आणि मग त्याला ते वाईट वाटतं. माझ्याबद्दल कोणी वाईट बोलायचं नाही. इमेज कॉन्शियस असा हा माणूस आहे. पाणी उडताना दिसते, ती टपात उड्या मारते, पाय आपटते, त्यामुळे सगळं टपातलं पाणी बाहेर येतं. का मम्मा मारते म्हणून तुला आठवण नाही आली? नाही वाटते म्हणजे तुझ्या आठवण नाही आली का? पण ती मम्मा मोठे आणि दर मोठा आहे. अरे मी छोटा आणि मम्मा मोठी आहे. दर उभी राहा. कोणी सांगितलं? मैं क्या बोल रही हूँ कि कैलेंडर में बाय मिस्टेकली मॉर्निंग टाइमिंग चला गया है. मैं भी ऐप में डाल रही हूँ आफ्टरनून का टाइमिंग है. वही हमने देखा. मैंने सोचा सुबह 8 बजे स्कूल. नहीं मेरे को इवान की मॉम ने पहले फोन कर दिया कि कुल काय तुला सांग. मी आज चिप्पी नाही काढला. मग तू डॅडाला फोन करायचं होतं ना, आठवण आली होती तर. माझ्याकडे मोबाईल नाहीये. मग तू टीचरला सांगायचं होतं, टीचर मला डॅडाची आठवण आली, प्लीज फोन करून द्या ना डॅडाला. दे बेटा मला माझा चष्मा दे. मम्माने काढून टाकलाय चष्मा. थँक्यू बेटी. बरं वाटतं यार चष्मा लावल्यावरती. बघ पूर्ण कूल वाटतं, म्हणजे जरा डोळ्यांना असं टीव्हीचे रेस, फोनचे रेस. काय म्हणणं, तू तुझा वापरत जा ना. माझा मी वापरते. अरे बापरे, काय झालं? कळ आली पायाला. दुखतंय रे ते. तुला काही फरक पडतोय का त्याचा? माझं काही दुखलं असू दे, चोळून देतोय, डॉक्टरकडे जाऊया बोलतोय तर निघत नाही. हे करूया ते निघत नाही, ते करूया ते नाही. काय फरक, आणि शेवटी मलाच काही फरक पडत नाही.
फ्रेंड्स भुजाचा तोच पाय दुखतोय आणि बुगुनी आता काय माहितीये जाडा पाईप कडकवाला कुठून घेऊन आली. बेटा काय केलं दाखव. मारलंय त्याच्यावर. फुटप्रिंट दिसतात त्यात सबसेल. हे बघ ते बघ. कोण खोटं सुद्धा बोलू शकत नाही. ते बरोबर ते फुटप्रिंट तुझे. ते माझे कसे होते तुझे पण. बघू थांब जरा बघू थांब. कोणाचे आहेत बेटा ते. दादाचे. हे कोणाचा फुटप्रिंट आहे इकडे. माझा तुझाच आहे. कसं काय रे एवढं खोटं प्रूफ एवढे करेल. लांब पाय माझे नाहीये. हे बघ बघ माझा केवढा आणि तुझा केवढा आहे. काय फुटप्रिंटला पण खोटं पाडतोयस. मी लादी पुसली होती पूर्ण त्याच्यावरती इथे पण नाही. तिकडे ये किचन पर्यंत आहे. मी तर किचन मध्ये गेलोच नाही पहिली बात तर. हे बघ अरे पण मी किचन मध्ये गेलोच नसेल तर. भाई साहेब माणूस इथल्या इथे खोटं बोलतोय. मी हा सगळा पाठ काट करणार आहे ब्लॉग मधून कारण की मला माझी बुराई दाखवायचीच नाहीये. लादीपासून काय अशाने तर माझी इमेज समोर येईल की मी किती असं आहे जे काय ती पूजा बोलते ते. हा मग हिला चिडायला रिझन भेटत. कमेंट सेक्शन मध्ये आपापसात इतर ऑडियन्स सोबत इतर आपल्या ऑडियन्स फॅमिली सोबत नका भांडू. आम्ही दोघं इथं भांडून किंवा हे ते करून वी आर हॅपी. वाय यू गाईज गेट स्ट्रेस्ड आउट. पूजा टीम पूजा हर्ष टीम पूजा टीम असं नको. हे ऑल टुगेदर तुम्ही आम्ही आपण सगळे होय. तर असं नाही की मी तिला हे करते की ती मला ओरडते. ओके ओके जे काय ते घराघरातली गोष्ट आहे यार. कमॉन आम्ही तर खूप सारे असे घर बघितले ज्यात खूप डॉमिनन्स म्हणजे खूप साऱ्या काय काय गोष्टी होतात. ते पण सॉर्ट होतात. हे पण इट्स ओके फाईन. तुम्ही वेळच देता इतका व्लॉग बघण्यासाठी तेच खूप मोठी बात आहे. काय काय लंच टाइम फ्रेंड्स. छान छान पूजाने कमिटमेंट दिल्यासारखं. इट्स अंडर आईस. बेटा की मोठ्या प्लेट मध्ये घे. अरे यार का तिला ते याच्यात दिला छोट्या प्लेट मध्ये. मला कंटाळा आलाय. तुझा राग सांभाळायचा तिचा राग सांभाळायचा सगळे मूड स्विंग सांभाळायचे. ये बेटा माझ्यासोबत खा. मोठ्या प्लेट मध्ये खा बघू. मोठ्या प्लेट मध्ये आपण दोघं बसून खाऊया. चला आता काय तिथे नाचत होतो का आपण. जा पाण्याची बॉटल घेऊन ये जा. बसलं की पाणी बसलं की हे. हर्ष इथे ठेवले तिकडे जा. हर्ष ती गोष्ट इथे ठेव. हर्ष जेवायला वाढले बस. हर्ष एडिटिंगचं काम करत असतो ते लोकांना वाटतच नाही काम करतोय. घरी बसून काहीतरी करतोय म्हणजे असं वाटतंय की हा टाइमपासच. ह्याला काही सांगा काम सांगा. उठवा बसवा इथून तिथून हलायला सांगा. एका ठिकाणी बसून मला काम नाही करून दिलं जात. हा आहे ना पूजा. मी ऐकलं नाही माझ्या कानाला ऐकायला नाही. निकिता शिंदे या ताई आहेत. त्यांनी मेसेज केला होता मला की त्या आपले ब्लॉग्स नेहमी बघतात. तर त्यांच्या मुलीचा बर्थडे आहे तर त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव भव्या ठेवलंय. तर त्यांच्या मुलीचा उद्या बर्थडे आहे. त्यांनी ऍक्च्युली इन्व्हाइट केलंय आम्हाला पण काही कारणास्तव या सगळ्या गोष्टींमुळे आणि इतर कामं असल्यामुळे आम्हाला काही जाता येणार नाही. मी त्यांना मेसेज तसा ड्रॉप केलाय. मी मेसेज मध्ये विश केलंय. सो हॅपीएस्ट बर्थडे भाव्या. गॉड ब्लेस यू. हॅपीएस्ट बर्थडे बेबी भाव्या. गॉड ब्लेस यू अँड हॅव अ प्रॉस्परस अँड सक्सेसफुल लाईफ. लॉट्स ऑफ लव्ह टू यू. खूप सारं प्रेम. काय बोलतो. नाही ती एक दुसरी बेबी आहे. तिचा बर्थडे आहे आणि तिचं पण नाव भाव्या आहे. हे कशाला आणलं मग तुम्ही. हे का आणलं. तिला विचार. तू आणलं बेटा का. ऊन लागताना मरून आटला मी. अरे रात्रीचं कुणाला ऊन लागतं बेटा मला पकड. अरे वा. चला आपण आलो फ्रेंड्स पेट्रोल भरायला आणि ऍज युजल आपल्याला हायवेचा पेट्रोल पंप भेटला नाही तर आतमध्ये येता सगळे बंद झाले होते आणि हा पेट्रोल पंप आपल्याला कधीच निराश करत नाही. चला असं होतं आजचा व्लॉग. इतका वेळ दिला तुम्ही या व्लॉग साठी त्यासाठी मला बसून धन्यवाद. भेटू पण सगळं होत्या नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. 2100. थँक्यू. नाही भेटणार विरारमध्ये पेट्रोल पण इकडे नक्की भेटेल. म्हणजे जरी कुठे नसेल तरी इथे कन्फर्म आहे. पॉवर एक कांडी होती 2100 वरून डायरेक्ट. मला नाहीये. एका आता? कांडीवरून डायरेक्ट 5 कांड्या. पुढे करायचं घरी की घरी हा पेट्रोल हे नाही करायचं.